आता तुम्ही ऑनलाईन बिझनेस करा किंवा ऑफलाईन बिझनेस करा, त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, लीड लागणार आहे, बरोबर. तर लीड नेमकं काय असतं हे सगळं काही तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सबस्क्राईब नक्की करावं लागेल आणि लाईक करायला विसरू नका. आता लीड जनरेशन नेमकं काय असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज डिस्कस करणारच आहे, पण त्या अगोदर आपण समजून घेऊयात लीड नेमकं काय असतं. तर लीड म्हणजे कस्टमर. आता ह्याचे वेगवेगळे लँग्वेजेस असू शकतात. जसं की जर तुम्ही दवाखान्यामध्ये जर कोणता कस्टमर आला त्याला कस्टमर नाही बोलणार तुम्ही, तर काय म्हणणार, तुम्ही पेशंट असं बोलणार, बरोबर की नाही. पण जर तुमच्या पार्लरमध्ये जर कोणता कस्टमर आला तर तुम्ही त्यांना काय म्हणणार, कस्टमर पण म्हणू शकता, पण जास्त करून ब्राईड. जर तुमच्याकडे दुल्हन जर मेकअप करण्यासाठी आली तर त्याला तुम्ही काय म्हणणार, ब्राईड. ओके. देन जर ठीक आहे असे भरपूर सारे, आणि जर तुम्ही मराठीमध्ये सांगायला गेलं तर ग्राहक असं आपण म्हणतो, बरोबर. कस्टमर म्हणणार तर इंग्लिशमध्ये झालं. पण तुम्हाला एवढं माहिती असायला पाहिजे, हे सगळं लँग्वेज जरी डिफरंट असेल तरी पण सेमच आहे ना, म्हणजे ते कस्टमरच आहे आपल्यासाठी, ग्राहकच आहे. म्हणजे काय, आता ग्राहक नेमकं काय असतं, म्हणजे त्याला त्याची जरूरत आहे ते आपल्याकडून घ्यायची असते. म्हणजे आपण जे विकतो ते त्याला घ्यायचं असतं, त्याच्या जरूरत, त्याच्या नीडनुसार, त्याच्या गरजेनुसार, बरोबर. आता नेमकं काय करायचं आपल्याला, तर आपण नेमकं काय विकतोय. म्हणजे जसं की मी स्वतः अफिलिएट मार्केटिंग करते स्किल पैसा कंपनीमध्ये, तर माझ्याकडे डिजिटल स्किल्स आहेत जे मी स्वतः परचेस तर केलेलेच आहे, पण आता मला बाय करायचं आहे. तर बाय करण्यासाठी मला काय लागेल, लीड लागेल की नाही, बरोबर. तर लीड मला जनरेट करण्यासाठी आज मी छोटे छोटे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सबस्क्राईब नक्की करावं लागेल. आता बार बार सबस्क्राईब करा असं म्हणण्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला स्वतःला जर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील, काहीतरी नवनवीन शिकायचं असेल, ते तुमच्यासाठीच एक सबस्क्राईब बटन आहे. आणि तुमच्याकडे टाइम असेल तर नक्की तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघणार, आणि असेल तर खरंच वेलकम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर एक गोष्ट आहे तुमच्यासाठी खास करून, जर तुम्ही स्वतःला कन्सिस्टन्सीने काम करण्यामध्ये दिलात तर सिरियसली माझं तर एवढी गॅरंटी आहे की त्याच्यामध्ये सक्सेस नक्की भेटेल. आज नाही उद्या नक्की भेटेल. त्याच्यात 4 महिने जातील, 5 महिने जातील, 7 महिने जातील, 1 वर्ष जाईल, बट तुमची अर्निंग ही नक्की होणार. इट्स माय गॅरंटी. बिकॉज माझ्यासोबत जे स्टुडंट आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे ना अफिलिएट मार्केटिंगमध्ये, तर मोस्ट ऑफ पीपल्स आज ते अर्न सुद्धा करतायत. हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. स्टार्टिंगला मला असं वाटायचं की मी काहीच करू शकत नाही, या इंडस्ट्रीमध्ये टिकणं म्हणजे खूप अवघड आहे. पण जसं जसं मी स्वतःची कम्युनिकेशन स्किल मोस्ट ऑफ बेटर केली तेव्हापासून मला कशाची भीती नाही वाटत आहे. आणि लीड आपोआप म्हणतात की मॅम तुम्ही काय करता, मला सुद्धा तुमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. त्यांना मी कधी म्हणत नाही की माझ्यासोबत जॉईन व्हा. हा, 1-2 मी सांगते, तुम्ही करणार का, तुम्हाला इच्छा आहे का, बस. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही एखाद्या लीड जनरेशन प्रोसिजरमध्ये जाता तुम्हाला 2 प्रकारचे लीड जनरेशन भेटून जाते, जसं की ऑर्गॅनिक लीड आणि इनऑर्गॅनिक लीड. तर ऑर्गॅनिक लीड म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा जरूर लागत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही कंटेंट क्रिएशन करून किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सांगून, म्हणजे पैसा न लावता तुम्ही जनरेट करताय, त्याला म्हणतात ऑर्गॅनिक लीड. आणि इनऑर्गॅनिक लीड जर तुम्हाला समजायचं असेल त्याच्यामध्ये फेसबुक ॲड्स असेल, गुगल ॲड्स असेल, ईमेल मार्केटिंग असेल, भरपूर साऱ्या गोष्टी. आता ईमेल मार्केटिंगमध्ये पण तुम्हाला शिकावं लागेल कसं ईमेल तयार करायचा, कसं काय करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्सेस तर घ्यावे लागतील, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. आणि तुम्हाला असं वाटतं की मला प्रॉपर पद्धतीने सगळं काही शिकायचं आहे, तर नक्की स्किल पैसा जॉईन करा. मी तुम्हाला अशा सिक्रेट टिप्स सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वतः एखादी लीड जनरेट करून सुद्धा इन्कम जनरेट करू शकता. आता लीड जनरेशनमध्ये भरपूर साऱ्या खूप साऱ्या रिस्की पण पद्धती आहेत. त्याच्यामध्ये डीएम मार्केटिंग आलं, पण आजकाल डीएम मार्केटिंग जर केलं तर तुमचं अकाउंट डायरेक्टली सस्पेंड केलं जातं इंस्टाग्राम थ्रू. आणि कंटेंट क्रिएशनमध्ये पण सुद्धा तुम्हाला कंटेंट क्रिएशन असं करावं लागेल की ज्यामध्ये तुम्ही ट्रस्टवर्दी माणूस दिसले पाहिजे. जर ट्रस्टवर्दी नसेल तर कोणी तुमच्यावर पैसे देणार नाही, कारण की प्रत्येकजण मेहनतीने पैसा कमवतो, मग तुम्हाला पैसा का बरं देईल ते, बरोबर की नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतः अगोदर स्वतःची ब्रँडिंग करावी लागेल, जेणेकरून लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवतील, बरोबर. जर ट्रस्टवर्दी पर्सन तुम्ही जर झाला तर स्वतःहून लोक तुम्हाला म्हणतील की मॅम मला तुमच्यासोबत जॉईन करायचे आणि तुमच्यासोबत अर्निंग स्टार्ट करायचे, मला शिकवसाल का. आता फ्रीलान्सिंग थ्रू पण तुम्ही इन्कम जनरेट करू शकता, जसं की तुम्ही ते स्किल शिकणार आणि स्किल दुसऱ्यांना शिकवू शकता, किंवा कोणाला पोस्टर एडिटिंग करून देऊ शकता, किंवा कोणाला लोगो डिझायनिंग करून देऊ शकता, कोणाला काही बॅनर बनवून द्यायचं असेल बनवून देऊ शकता.
पण त्यासाठी तुम्हाला इथे काहीतरी शिकावं लागेल. कुठे? स्किल पैसामध्ये. स्किल पैसा अशी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे, ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्ही घरी बसून इन्कम जनरेट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल? कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. आता कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी तुम्हाला पण तेवढं लर्निंग माइंडसेटची गरज आहे. आणि तुम्हाला असं वाटते की मला सुद्धा करायचंय, तर नक्की जॉईन करा. आणि हां, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. तुमच्या क्वेश्चनच्या बरोबर मी स्वतः इथे एक टॉपिक घेऊन येईल. आणि हां, ज्यांना वाटतंय की मला तुमची पर्सनल मेंटरशिप पाहिजे तर नक्की तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला फुल गायडन्स देईल आणि घरी बसून इन्कम कशी जनरेट करायची हे सांगा. पण एवढंच सांगते की एका दिवसात कधी इन्कम जनरेट होत नाही, त्यासाठी टाइम द्यावा लागेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.